नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नरसेवाडीमधील दत्त आमरेश्वर मंदिर पाहण्यासाठी. तसेच दत्त महाराजांनी गेवड्याच्या शेंगेची वेल उचकटून ब्राह्मण कुटुंबाचे दारिद्र्यहरण केले, ते गेवड्याचे शेंगेचे मंदिर पाहण्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. नरसेवाडीमधील दर्शन झाल्यानंतर नदीच्या पलीकडे हे मंदिर आहे. त्या मंदिराकडे आपण नावेने किंवा पुलावरून येऊ शकता. नदीच्या पलीकडे श्री दत्त आमरेश्वर मंदिर पाहायला मिळते. त्या मंदिरामध्ये दत्त महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. तसेच महाराजांच्या मूर्ती शेजारी श्री गणेशाची मूर्ती देखील पाहायला मिळते व त्याचबरोबर मंदिराच्या मागील बाजूस योगिनींचे मंदिर देखील पाहायला मिळते. तिथून पुढे आपल्याला गुरुचरित्रातील अध्यायांचे चित्रस्वरूपांमध्ये संकलन केलेले पाहायला मिळते. मंदिरामध्ये टेंबेस्वामी महाराजांचा मठ देखील आहे. मठामध्ये एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे. आता आपण पाहायला जाऊ गेवड्याच्या शेंगेचे मंदिर. ते मंदिर दत्त आमरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस आहे. मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला माहिती फलक पाहायला मिळतो. या मंदिराची सुंदर अशी कथा आहे. ही कथा गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायामध्ये देखील पाहायला मिळते. नरसेवाडीमध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते ब्राह्मण आपली उपजीविका पूजा अर्चा व भिक्षा मागून करत असत व ज्यावेळी भिक्षा मिळत नसत त्या दिवशी ते बाहेरील गेवड्याच्या शेंगेवर त्यांची उपजीविका चालवत असत. एके दिवशी घरामध्ये काही नव्हते व श्री दत्त महाराज त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले.
तेव्हा ब्राह्मणाने गेवड्याच्या शेंगेचे जेवण करून महाराजांना तृप्त केले. महाराजांनी जाताना तो गेवड्याचा वेल उचकडून टाकला व तिथून निघून गेले. वेल उचकटल्यानंतर ब्राह्मणाकडे तो वेल काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता व त्याने वेल काढून टाकण्याचे ठरवले. वेल काढत असताना त्यामध्ये सोन्याने भरलेला घडा सापडला. या दत्त महाराजांनी केलेल्या लीलेमुळे ब्राह्मण कुटुंबाचे दारिद्र्य हरण झाले. तर ही होती नरसिंहवाडीमधील दत्त आम्रेश्वर मंदिर व गेवड्याच्या शेंगेच्या मंदिराची माहिती. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.